पाणी टंचाईवर उपाययोजनांसाठी आमदार जोल्लींची तातडीची आढावा बैठक. अधिकाऱ्यांना कडक सूचना. निपाणी तालुक्यात वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आमदार जोल्ले यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक निपाणी प्रवासी मंदिर येथील सर्किट हाऊस येथे पार पडली. या बैठकीस तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे पंचायत विकास अधिकारी, पीडीओ, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच प्रशासनातील प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीदरम्यान तालुक्यातील गावनिहाय पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, विहिरी व बोरवेलमधील पाण्याची पातळी, जलस्रोतांची उपलब्धता तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. काही गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार जोल्ले यांनी दिल्या. यावेळी आमदार जोल्ले यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत बजावले की पाणीपुरवठ्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. प्रत्येक गावात नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही करून त्यांचे निराकरण करण्यावरही भर देण्यात आला. ज्या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या तीव्र आहे त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यासह पर्यायी जलस्रोत उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच आवश्यक त्या ठिकाणी विहिरी व बोरवेल दुरुस्ती, मोटार पंप दुरुस्ती आणि जलसाठा वाढवण्यासाठी तातडीची पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांनी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून प्रशासनाशी समन्वय साधत काम करण्याचे आवाहनही तहसीलदार सुरेश मुंजे यांनी केले. नागरिकांना पाण्यासाठी त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने सजग राहून काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या बैठकीमुळे तालुक्यातील पाणीटंचाईच्या समस्येवर लवकरच प्रभावी तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावेळी आमदार शशिकला जोल्ले, निपाणी तहसीलदार सुरेश मुंजे, आयुक्त गणपती पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायतील पीडीओ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी.